नमस्कार, सिल्लोड एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत। आजच्या बुलढाणा जिल्ह्यातील देऊळघाट इथं मतदार यादीच्या विशेष पुनरीक्षण मोहिमेला वेग आला असून प्रशासन आणि स्थानिक नागरिकांच्या संयुक्त प्रयत्नांची सर्वत्र चर्चा रंगली आहे। प्रतिनिधी सय्यद इरफान, कर्तव्यदक्ष तहसीलदार विठ्ठल कुंबरे यांनी वातानुकूलित कार्यालयात न बसता थेट देऊळघाटच्या चौकात उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधला। त्यांनी SIR फॉर्म, मतदार यादींचे विशेष पुनरीक्षण, अर्ज भरण्याची प्रक्रिया आणि अर्ज न भरल्यास होणारे परिणाम याबाबत नागरिकांना सोप्या भाषेत मार्गदर्शन केले। तहसीलदारांचा हा लोकाभिमुख उपक्रम नागरिकांच्या पसंतीस उतरला असून त्यांच्या कार्याचं कौतुक होत आहे। दरम्यान देऊळघाट इथं अकिल आणि अहमद यांनी नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी SIR फॉर्म भरण्याची विनामूल्य सेवा सुरू केली आहे। त्यांच्या या उपक्रमात गावातील तरुण सहकार्यांची टीमही सहभागी झाली असून नागरिकांना अचूक फॉर्म भरून देण्यासाठी मोफत मदत केली जाते। या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला। याच पार्श्वभूमीवर देऊळघाटचे तलाठी, त्यांच्या सहकारी कर्मचारी आणि BLO इंगळे यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला। समाजसेवक जहीर अब्बास, तावकीर अब्बास, अरबाज उर्फ गुड्डू भैया, आमिर अब्बास, शादस अब्बास आणि वसीम अन्सारी यांच्या उपस्थितीत हा सत्कार सोहळा पार पडला। प्रशासन आणि स्थानिक नागरिकांच्या सहकार्यामुळे मतदार जनजागृती मोहिमेला नवी दिशा मिळत असल्याचं चित्र देऊळघाटमध्ये पाहायला मिळते। नमस्कार, आपण पाहत आहात सिल्लोड एक्सप्रेस न्यूज महाराष्ट्र। आमच्या सोबत जोडलेले राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक आणि शेअर करा। देऊळघाट में मतदान यादी के हिसाब से तहसीलदार साहब कुछ जागरूकता करते हुए SIR BLO की इसमें तहसीलदार और उनके डिपार्टमेंट्स के लोग खुद जागरूकता कर रहे हैं इसके अंदर मतदान BLO के ताल्लुक से। देऊळघाट येथील सर्व मतदार बंधू भगिनींना सूचित करण्यात येते की मतदार पुनरीक्षणाचा कार्यक्रम SIR सुरू असून तो 29 जुलैपर्यंत राहणार आहे। BLO आपल्यापर्यंत येणार आहेत, त्यांना आपण इन्युमरेशन फॉर्म भरून द्यावा। जर BLO आपल्यापर्यंत आले नाही, त्यांची भेट झाली नाही, तर आपण स्वतः BLO पर्यंत जाऊन आपला इन्युमरेशन फॉर्म भरून द्यावा। अन्यथा हा फॉर्म भरून न दिल्यास आपले नाव मतदार यादीतून कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, याची सर्व मतदार बंधू भगिनींनी नोंद घ्यावी। आज 14 जुलाई 2026 को देवलघाट के वार्ड क्रमांक 4 में मोमिनपुरा के इलाके में हमारे SIR के काम करने वाले इंग्लिश सर, हमारे गांव के तलाठी, हमारे तलाठी के ऊपर काम करने वाले पर्यवेक्षक साहब, हमारे ग्राम पंचायत के सदस्य और तलाठी के पास काम करने वाले लोग और दीगर जिम्मेदारान यहाँ मौजूद थे। SIR का काम जोरों शोर से शुरू है। हमारी तमाम लोगों से गुजारिश है कि वो 29 जुलाई से पहले अपने काम को पूरा करने में इनकी भी मदद करें और खुद के काम को भी पूरा करने की कोशिश करें। ठिकाणी आपल्या देऊळघाट येथील तलाठी आदरणीय श्री सावळे साहेब आणि पर्यवेक्षक श्री अनिलजी सोनोने यांनी आज या ठिकाणी भेट दिली आणि कामाचा आढावा घेतला। सोबतच ग्रामपंचायत सदस्य कोतवाल, राबर शाह आणि सामाजिक कार्यकर्ते जहीर अब्बास सर आणि तोकीर अब्बास सर यांनी सुद्धा यांच्या दोघांची सुद्धा या ठिकाणी खूप मदत मिळत आहे। अशा पद्धतीनं कामाचा आढावा या ठिकाणी घेण्यात आला। माझ्या आपल्या गावातील सर्व मतदारांना विनंती आहे की फॉर्म जर आपल्यापर्यंत पोहोचले असतील तर कृपया लवकरात लवकर माझ्याकडे जमा करावेत आणि ज्यांचे फॉर्म घेण्याचे बाकी आहेत त्यांनी सुद्धा माझ्याशी संपर्क साधून या ठिकाणून माझ्याकडून फॉर्म घेऊन जावेत आणि लवकरात लवकर भरून या ठिकाणी मला आणून द्यावे। बुलढाणा तालुक्यातील
देऊळघाट इथं शेतजमिनीच्या वादातून 2 गटांमध्ये झालेल्या तुफान हाणामारीमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. प्रतिनिधी सय्यद इरफान. या घटनेत महिलेसह काही जणांना मारहाण झाल्याचा आरोप असून एका तरुणाच्या हाताचं बोट तुटल्याची माहिती समोर आली आहे. जखमींवर उपचार सुरू असून 3 गंभीर जखमींना छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणी दोन्ही बाजूंनी एकमेकांविरोधात तक्रारी दाखल केल्या असून बुलढाणा ग्रामीण पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमानुसार परस्पर गुन्हे दाखल केलेत. घटनेमागील नेमकं कारण आणि वस्तुस्थिती तपासानंतरच स्पष्ट होणार असून पोलिसांकडून तपास सुरू आहे. हेलो देखो निशाने के ताकि लगे ना नहीं ते निशाने के मस्सा लगा हुआ है मेरा पैर टूट गया यहाँ 4 टाके लगे छापू मारा